AI क्रांतीची सुरुवात. वर्ध्यातील शाळेत रोबोटिक स्टेम लॅबचे लोकार्पण. सध्याचे युग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री व पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले. कर्वे समाज सेवा संस्था, कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि बेंटिलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा येथील वसंत प्राथमिक शाळा येथे अत्याधुनिक रोबोटिक व स्टेम लॅबचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, शिक्षण सभापती प्रियंका खंगार, बेंटिलर ऑटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद गणगणे, कर्वे समाज सेवा संस्थेचे डॉक्टर महेश ठाकूर, कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्कचे युगांत कुंभलकर, प्राचार्य डॉक्टर चंदू पोपटकर, नगरसेवक सचिन होले, सोनल त्रिवेदी तसेच मुख्याध्यापिका प्रणिता आखतकर उपस्थित होते. शाळेच्या नूतनीकरणासाठी 1,25,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील 5 शाळांच्या उन्नतीकरणाचे काम सुरू असून रोबोटिक व स्टेम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्ये विकसित होतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. रोबोटिक्स, कोडिंग, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचे प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम व स्पर्धात्मक होण्यास मदत होणार आहे. बघत रहा लोकक्रांती न्यूज चॅनल. संपादक रोहन आदेवार यांच्यासह. समन्वय साधून CSR निधीच्या माध्यमातून या पद्धतीने नगरपालिकेच्या शाळा असो किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असो या ठिकाणी आता भविष्याची उद्योग लक्षात घेता, कारण भविष्य आता हे AI आणि रोबोटिक्स आहे. त्याच्याकरिता आपले विद्यार्थी आतापासून तयार करून घेतो. त्याच्याकरिता आपण पुढाकार घेतला. आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. मला असं वाटतं आपल्या माध्यमातून आपण राज्यस्तरीय एक व्यापक आराखडा त्या ठिकाणी तयार करून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. युगांत कुंभलकर यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. अतिशय कमी वयामध्ये वडिलांनंतर त्यांची मोठी जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि महत्वाचं नाहीये, ते चालवणं पण महत्वाचं आहे. तर त्यासाठीची जी काही मानव संसाधनं लागतात त्यासाठी बीएड शिक्षक आणि तो हे सगळं 5 शाळांमध्ये बघेल हाही भाग होता. दुसरा महत्वाचा विषय जो आपण म्हणतो की शेतकरी आत्महत्या, तसेच लागणारं पाणी. तर बोर चार्जर हे पेटेंटेड प्रोडक्ट आहे सर. शार्क टँक मध्ये आणि बऱ्याच ठिकाणी 5,000 बोर आपण रिचार्ज केले आहे. त्याच्यावर